नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची आणि मोठी बातमी। ठाकरे गट आणि शिंदे गटाची आज लोकसभेची पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार आहे। ठाकरे गट 15 ते 16 जणांची नावं जाहीर करणार आहे। कालच संजय राऊतांनी या संदर्भातली माहिती दिली आहे, तर दुसरीकडे शिंदे गट सुद्धा आज उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याचं संजय मंडलिक यांनी म्हटलेलं आहे। रामटेकमधून राजू पारवे, वाशिममधून संजय राठोडांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर मावळमधून श्रीरंग बारणे, कोल्हापुरातून मंडलिकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे गट आज 15 ते 16 जणांची यादी जाहीर करणार आहे, तर शिंदे गटाची पहिली यादी सुद्धा आजच जाहीर होणार आहे। कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पूर्व विदर्भामधल्या 5 मतदारसंघांसाठी उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तो कृष्णा, ठाकरे गटाची आणि शिंदे गटाची सुद्धा यादी आजच जाहीर होतीये। वृषाली, आपण पाहतोय की महाविकास आघाडीमधलं जागा वाटप कधीपर्यंत होणार याची चर्चा मागच्या काही दिवसापासून रंगते आहे। अनेक बैठका झालेल्या आहेत, मात्र काँग्रेसनं यापूर्वी काही उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे। मात्र शिवसेना ठाकरे गटाची आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी आहे ती यादी अद्याप शिल्लक आहे। त्यामुळे त्यांच्या सुद्धा शिवसेना ठाकरे गटाची यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कालच अशी माहिती ही देण्यात आलेली होती आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी जी माहिती दिली त्यानुसार तरी आज संध्याकाळपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून या उमेदवारांची यादी ही जाहीर केली जाऊ शकते। त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाची यादी सुद्धा आजच जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये काही विद्यमान खासदार आहेत ज्यांचा पत्ता कट होऊन त्यांना त्या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी देखील चर्चा आहे, ज्यामध्ये यवतमाळ वाशिममधून संजय राठोड यांच्या उमेदवारीची चर्चा आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली जाईल अशी काही चर्चा आहे। मात्र संध्याकाळपर्यंत ही याद्या ज्या आहेत त्या जाहीर होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीची जी काही यादी आहे ती सुद्धा अद्याप शिल्लक आहे। मात्र काँग्रेसनं यापूर्वी काही मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी ही जाहीर केलेली आहे। चंद्रपूरचा तिढा जो आहे तो काँग्रेसनं सोडवलेला आहे आणि तिथली जी उमेदवारी आहे ती सुद्धा प्रतिभा धानोरकर यांना देण्यात आलेली आहे। मात्र सांगलीची उमेदवाराची जी काही चर्चा मागच्या काही दिवसापासून आपण पाहतो त्यानुसार ठाकरे गटानं आज जर यादी जाहीर केली तर सांगलीमधून चंद्रहार पाटलांना संधी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण वारंवार ठाकरे गटाचे नेते असतील किंवा स्वतः उद्धव ठाकरे असतील हे सुद्धा सांगलीच्या सभेमध्ये चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील असं सातत्यानं म्हणालेले होते। त्यामुळं काही उमेदवारांबाबत अजून सुद्धा जी काही शक्यता आहे ती संध्याकाळपर्यंत खरी होण्याची शक्यता आहे। मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ही यादी जाहीर केली जाईल असं सुद्धा सांगण्यात येतं आहे। आज संध्याकाळपर्यंत ही यादी ठाकरे गटाच्या वतीनं जाहीर केली जाईल, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीनं सुद्धा आपली यादी जी आहे ती आज जाहीर केली जाईल। ठाकरे गटाच्या वतीनं जवळपास 15 ते 16 जागांचे उमेदवार हे आज घोषित केले जातील अशी देखील माहिती मिळते आहे। त्यामुळे कुठल्या प्रमुख लढती होतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।